माझं मन मुंबईचं आणि इथे कल्याणमध्ये राहणार कसं, गणपती बसणार कसं. छोट्याशा गल्लीमध्ये एक मोठी गुफा. यंदा ते राजाच्या कृपेने 8 तारखेची सलामी द्यायला प्रयत्न करणार आहे. आणि आता तुम्हाला माहिती नाही, आता मी भट्ट्या करतोय येतेल्या गोष्टीला त्यांनी एक सुंदर असं गाणं म्हणतोय जोशी आपल्याला. बापाची अंगठी एका गॅलरीच्या कॉर्नर येऊन अटकली. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गप्पा टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव मोहित पन्हाळे. तर इथे आपण पहिलाच पॉडकास्ट हा आपल्या जोशीबागचा राजा याला समर्पित करणार आहोत. तर चला मग तर या प्रवासाला तुम्ही पण जॉईन व्हा आणि फॉलो करा आपल्या चॅनलला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी महेंद्र चंद्रकांत मिरजकर, जोशीबागचा राजाचे संस्थापक या नात्याने आज माझ्या समोर बसलेले माझे जे काय मोहितजी हे माझ्यासमोर आज माझी इंटरव्ह्यू घेतात आहे. मला अतिशय आनंद वाटत आहे की जोशीबागचा राजा चरणी ही मोठी सेवा त्यांनी दिलेली आहे, त्याच्या मी त्यांच्या मनापासून ऋणी आहोत. तर पहिला प्रश्न दादा मला असा असेल की मंडळाची स्थापना कधी आणि कोणी केली? स्थापना ही मी महेंद्र मिरजकर यांनी केलेली आहे. पहिला आमच्या मंडळात दत्त जयंती साजरी करायचो आम्ही. त्यानुसार छोटे छोटे बालगोपाल होते. त्यांनी एक पिक्चर पाहिला गदर. त्या गदर पिक्चरामुळे त्यांच्या मनात आले की आपण दत्त जयंती साजरी करू शकतो. छोटासा मी कार्याध्यक्ष होतो त्या टायमाला त्या गुरुदत्त सेवा मंडळामध्ये. परंतु मुलांची आवड आणि माझी निवड, मी गणपती बाप्पावर भरपूर प्रेम करतो. लहानपणापासून डेकोरेशन करतो, विविध ठिकाणी जायचो, मकर बनवायचो, बाप्पासाठी सेवा करायचो. हळूहळू कालांतराने पोरांची इच्छा झाली आणि मी राहायला मुंबईचा लालबागचा, तर मी इकडे न राहता मी मुंबईचा गणपतीला राहायचो. पोरांनी मला भेटायला आले की दादा असं असं गणपती बसवायचं आहे, काय करायचं, तू आम्हाला सपोर्ट करशील का. माझं मन मुंबईचं आणि इथे कल्याणमध्ये राहणार कसं, गणपती बसणार कसं. बरोबर. आणि गणपतीचं काम म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की कशा परिसरातले प्रॉब्लेम्स असतात. मग त्यानुसार मी काय केलं की मी गणेश उत्सव मी बसवेल, तुम्हाला मदत करेन, पण गणपती बसवेपर्यंत काम माझं, नंतर तुमचं, असं एक मी त्यांच्याकडून करार करून घेतला. आणि 5-6 मित्र होती, त्यांना करार केलं. मग त्यानुसार पुढे पुढे ते गणपती उत्सवाला विविध क्षण आलं. क्षणामध्ये गणपती उत्सव कसा करावा, पैसे नाही काय नाही, खूप त्रासातला विषय होता. मग कसं काय, तर थोडक्यात हळूहळू वर्गणी काढली. श्री गणेश उत्सव साजरा केला. गुरुदत्त सेवा मंडळ या नावाने श्री गणेश उत्सव आम्ही सुरुवात केली. छोट्याशा गल्लीमध्ये एक मोठी गुफा, जसं जुनं मंडळ कल्याणमध्ये वाटत नव्हतं की नवीन मंडळ आहे, एकदम जुनं. मग ती गुफा बनवण्याचं काम माझ्याकडे, डेकोरेशन बनवायचो छानपैकी आनंदाने. मस्त रम्य वातावरणामध्ये डोंगर, नंतर झाडं बिडं आणि एक पिंपळाचं झाड होतं रामबाग 4. त्याची पिंपळाचं झाड तर तुम्हाला माहिती केवढा मोठा वटवृक्ष. पण ती साईज अशी पातळ होती ना, ती प्रवेशद्वारकडे लावली आणि भांड्या बिंड्या, आणि असं वाटत होतं खरंच गुफा आहे. अशा कारणामध्ये आता त्यामुळे गणपती उत्सव सुरुवात करायची, मुलांना पैसे पण द्यायचे आणि मला मुंबईला पण पळायचं. तर मी तुमच्याकडून करार करून घेतला. पाण्याची समस्या, आता गुफेमध्ये पाणी पडतं, पाणी कसं, तेव्हा आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 24 तास पाणी. मग घरातला पाईप घेतला, त्याला हळूहळू कटिंग केली, झरा आल्या पाहिजे. घरातून कनेक्शन घेतलं आणि लोकांना त्या प्रवाहामध्ये झरा दिला. लोकांची ते गणेश उत्सव बघून हैराण झाली गुफा. आणि ते पंचमुखी गणपती सुरुवात झाली. पहिले उभी मूर्ती कुंभारवाड्यामध्ये मूर्तिकार आपले किरण तुपगावकर यांच्याकडून आपण मूर्ती घेतली, ती 4 फुटाची होती. त्याच्यामध्ये जसं गणपती बाप्पाची लेखणी जे करणार होती त्यांची गुरु, त्या गुरूंचे असे विविध ठिकाण दाखवले. गणपती बाप्पाचं कसं काय ते दाखवलं. पाण्यामध्ये गणपती जेव्हा बसतो तेव्हा त्याला रूप वेगळं येतं, हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे ती जागा उद्यास येते. नवसाला पावणारा गणपती होतो. पाण्यामध्ये लोक चिल्लर टाकायची, म्हणजे रुपया, 2 रुपये, 5 रुपये, ती मदत गणपतीला भेटली पाण्यामुळे. म्हणजे कशी लोकांची पंचमुखी म्हणजे 5 रुपयाचा मूर्तीचा चेहरा आज 5 विविध ठिकाणी, आणि ते उभं करण्यासाठी देवाने आम्हाला तयारी केली, गुफा बनवली. मग पहिली सुरुवात अशी झाली. बरोबर. दादा, तुम्हाला मानलं पाहिजे की 25 वर्ष तुम्ही कंटिन्यू हा गणेशोत्सव चालू ठेवला, ते मंडळ चालू ठेवलं. त्याबाबत खरंच तुमचं मनापासून आभार आहेत की ते मंडळ तुम्ही चालू ठेवलं. गणपतीचं नाव हे कोणी आणि कसं सुचवलं तुम्ही? पहिलं गणपतीचं नाव बघा, आम्ही जिथे राहायचो ना मुंबईला, मी मुंबईचं काय ठेवतो, माझ्या बालपणी तिकड केलं, जन्मच तिकडचा. तर उभी मूर्तीचा प्रतिष्ठा माझ्या डोक्यात आली होती पहिल्या सुरुवातीला, श्री गणेश उत्सव. तर कल्याणमध्ये ती मुंबईत म्हणून आणू शकत नाही, पैसे लागतात सर्व गोष्टी. मग इथे कुंभारवाडा म्हणून ठिकाण आहे, तिथे गणेश कल्याणकर, सुनील कल्याणकर यांनी मला डाय पाडून दिली आणि उभी मूर्ती ती हे केली. पण त्या उभ्या मूर्तीमुळे ना एवढे मला प्रॉब्लेम झाले
की माझं घर धुता धुता राहिलं. म्हणजे उभ्या मूर्ती ती जागा त्याला देवाला आवडतच नव्हती. हम्म. उभ्या मूर्तीमध्ये माझं लॉस, पण माझी हिंमत, मी बाप्पाचा भक्त, मी घाबरलो नाही कुठल्या स्थितीत. हा. परंतु बाप्पासाठी काही ना काय करता करता 2 वर्ष उभ्या मूर्ती, तर उभ्या मूर्तीला चांदीचे दागिने लागले पाहिजे, हा. कानाला फूल लागलं पाहिजे, असं मनात कॉन्सेप्ट, देवाला धोतर लागलं पाहिजे. हा. असे 2 वर्ष काढले संकटातून. हम्म. मग तिसऱ्यांदा आपल्या मुंबईचा लालबागचा राजा आहे, हम्म. त्या लालबागची राजाची जी पहिली मूर्ती दर का पिक्चरच्या रिश्तामधला जो बनवलेली मूर्ती, ते हा. कल्याणमध्ये आमचे मूर्तिकार नरेश चव्हाणचे वडील होते. ओके. मग इथे मूर्तिकार जवळ असताना मग आपण का नाही जावं. बरोबर. मग आपण तिकडे गेलो. मग त्या टायमाला तो करार ठरला आणि परिस्थिती अशी होती, खिशात पैसे नाही आणि मोठा करार ठरला. हम्म. आणि ती गल्ली एवढी छोटीशी हम्म. की लालबागचा राजा असो की कालाचौकीचा इच्छापूर्ती गणेश मूर्तिकार असे महागणपती, हो. यांच्या तरी गल्लीमधून कुठेतरी जातो. पण माझं आपला गणपती जोशीबागचा राजा हे नाव मी तुम्हाला कसं पडलं हे पण सांगतो. एका सुतामधून जायचंय. मग आता ती कल्पना एवढी डेंजर झाली की एवढी यांनी मोठी मूर्ती ठेवली आहे. मग तिकडची लोक बॅट, स्टंप, हॉकी अशी तयारी ठेवली होती. हा. पत्रे तोडू पण गणपती जाऊ, पण गणपती यांनी एवढा मोठा मूर्ती जाणार कशी. हा. तर मी दररोज सकाळी उठायचो, उंचीचं माप घ्यायचो, पत्राचं माप घ्यायचो, लांबी रुंदी पुरेले भागीकार असे क्षेत्रातून माप करता गणपती बाप्पाची मूर्ती उभी केली. हा. मूर्ती उभी केली, आता ती जाणार कशी हे प्रश्नचिन्ह पडलेलं आहे. बरोबर. त्याची मिरवणूक पण काढायची. हो. मग ती कशी काढायची, काय काढायची, हे सर्व माझ्या मित्रमंडळीच्या त्या टायमाला टीमला एक सहकार्य केलं आणि त्यांनी मला मदत पण केली. हम्म. मग ती मूर्ती घुसण्याचा कार्यक्रम सक्सेस होणार. कारण बघा, संकट येतात तो विघ्नहर्ता आहे. त्याच्या सोंडेला फूल नाही, सोंड आहे. बरोबर. सोंड कशी तरी फिरवली. पहिल्या दिवशी जसा गणपती गेला तेव्हा माझ्या जीवात जीवा. अच्छा. एवढा मोठं संकट देवाने पाठवलं. लहान होतो मोठा होतो हे मला काय माहिती नाही, हम्म. पण असं झालं की तो चमत्कारच झाला. लोकांची पत्रे, बॅट, हॅकी ह्याच्यात मधून तयारीच होते, म्हणजे मारायचंच. हा. ही परिस्थिती ह्या जोशीबागचा राजा. अच्छा. अशा या संकटातून आलेला विघ्नहर्ता म्हणजे नवसाला पावणारा जोशीबागचा राजा. अच्छा. तर तुम्हाला पहिल्या वर्षीचे काही किस्से आठवत असतील, म्हणजे तुम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम केले तर असतील? तुम्ही मला आता विचारलं की पहिल्या वर्षी आपण जे गणपतीच्या उत्सवाचं नाव काय ठेवलं, हम्म. नाव कसं आलं. हम्म. बघा, ह्या कल्याणमध्ये जसं मुंबईला लालबागचा राजा आहे, हम्म. आमच्या इथे जोशीबागचा राजा, रामबाग आहे, दुरारबाग आहे, विजयबाग आहे, बरोबर. ओक बाग, हे बाग बाग करताना बसता बसता ना काय आला विचारात आला, आपण एवढ्या मुंबईला राहतो आणि गणपतीचं मंडळाचं नाव चांगलं ठेवलं हम्म. तर लोकांची मनोकामना, जसं तर मी मगाशी म्हटलं की पाण्यामधून गणपती येतो, हम्म. त्यांनीच मला बुद्धी दिली अच्छा. की ही नाव काहीतरी तू कर. हम्म. तर मी, माझे नगरसेवक होते विजयनारायण मुंडा पंडित, जोशीबागेतले नगर, त्यांच्याशी मी बोलणं केलं. त्यांनी मला ह्या सहकार्य केलं. पण इकडच्या मंडळ हे नाव का ठेवलं म्हणून अंगावर येणार, कारण की जुने जुने मंडळ आहे. बरोबर. आणि जोशीबागचा राजा म्हणजे सर्व परिसरातला राजा झाला. हो. मग ते कॉन्सेप्ट कसं होणार. मग मुन्ना पंडितजींनी सांगितलं त्यांना करून द्या काम, ते काय करतात ते तर बघा, बरोबर. नंतर तुम्ही विरोध करा. मग जोशीबागचा राजा आणि लालबागचा राजा, जसं एरिया भाग आहे, हो. तर बागचा राजा, लालबागचा राजा आणि जोशीबागचा राजा हे स्वीकारण्याची मी तयारी ठेवली. अच्छा. आणि मुंबईवरून गणपती आणायचं ठरलं. हा. आता व्यंकटेश कांबळी त्यांचे वडील म्हणजे लालबागच्या राजाचे आणि त्यांचा मुलगा, हा. मी त्यांना मदत हे केलं, भेटायला गेलो. हम्म. तर मला नवस करायला लागले. खरं सत्य परिस्थिती आहे. मी सिद्धिविनायकचे 11 मंगळवार केले. अच्छा. माझ्याबरोबर होते प्रफुल्ल शाह, त्या टायमाला माझे मित्र होते, ते माझ्याबरोबर यायचे. हम्म. उमंग राठोड होते त्या टायमाला. मग आम्ही गणपतीचं नवस असं केलं, म्हणजे मी नवस करायचो पण मला मदतीला कोणतरी पाहिजे आणि हा. उपास तापास ना, हम्म. उपास केल्याशिवाय ते देव पगडत नाही. 11व्या वर्षी त्यांनी मला, म्हणजे 11 जो तुमचं गणपतीचं मुहूर्त होतं तेव्हा त्यांनी मला होकार दिला. अच्छा. होकार देताना मला आनंदात अश्रू आलं की मला ही मूर्ती भेटते. हम्म. हम्म. हे लालबागचा राजा प्रतिकृती जोशीबागचा राजा, बरोबर आहे. छोट्याशा गल्लीमधून जोशीबागचा राजा जातोय, आज पण लोकांना प्रश्नचिन्ह पडलेला आहे. हो हो हो. आणि तो प्रश्नचिन्ह कसा उभा राहतो हे मला अजून माहिती नाही. हम्म. हम्म. म्हणून जोशीबागचा राजा, लालबागचा राजा प्रतिकृती उभी केलेली आहे अच्छा. आणि ती आम्ही आज पण संगोपन केलेलं आहे, ते हम्म. जपणार. ओके. म्हणजे तुमचं थोडक्यात नाव लालबागच्या राजावरून जोशीबागचा राजा जोशीबागचा असं पडलेलं आहे. हो. सुरुवातीच्या अडचणी तुम्हाला कोणत्या आल्या जेव्हा तुम्ही मंडळ स्थापन करत होते, म्हणजे काही फायनान्शियल इश्यू वगैरे असं पहिला काही? म्हणजे प्रश्न होतो गणपती कसा उभा करायचा. तर लहान लहान मित्र माझे हम्म. कमवायचे ना काय नाही, कोणी कशी वर्गणी देणार. हा. तर मला वर्गणीची लहानपणापासून मुंबईची सवय. हम्म. तर मी काय करायचो, वर्गणी इकडचे व्यापारींना हम्म. श्री गणेश उत्सवाने 11 रुपये टाकले. अच्छा.
म्हणजे 11 रुपयांनी लोकांची 200 एक 100 आपल्या मंडळाची 11 आज त्या 11 रुपये टाकल्यामुळे आज लोकांची मनभावना कुठे वाढली जोशीबागच्या राजाला. हो. आणि जोशीबागच्या राजांनी धडपडी केली, सर्वांनी वेगवेगळ्या पोरांनी मदत केली, लोकांनी मदत केली. मग 10 दिवस धोतर कपडे पूजा अर्चा पहिला म्हणजे तराजूचा काटा हिंदू मुस्लिम कॉन्सेप्ट, मग पोलीस बंदोबस्त. मग मला माझ्या पोलिसांचे 3 गोपनीय मित्र माझे त्यांनी सांगितलं महेंद्र हे तू करू नको, आपल्याला पूजा अर्चेला गणपती बसवायचा आहे. मग त्याप्रमाणे जोशीबागचा राजा हे नाव सिद्ध झालं, पूजा अर्चेचा गणपती झाला. मग ते वाद विवाद ते नकोय, की लोकांना पूजा अर्चेचा नवसाचं पेरण्यासाठी गणपती असतो. 11 दिवस आपण का साजरा करतो आनंदामध्ये, परंतु जोशीबागच्या राजाला पाया पडणारे लोक पण आहेत. आणि ते कॉन्सेप्ट म्हणजे कसं आपण थेट दर्शन दिलं, म्हणजे लोकांनी पायाकडे आपली दुःख सुख देवाकडे मागणं हो. ही मोठी बात आहे. कारण की हे गणपती बाप्पाला पाया पडणं म्हणजे समोर कोण देतच नाही. हो. हे कल्याणमध्ये इतिहासकालीन हा सोंडेचा गणपती, तो फुलाचा गणपती, कधी साबणाचा गणपती, असे गणपती बघितले मी. हो. ते माझ्या मनाला जरा हे वाटत होतं की आपण काहीतरी करावं ना, म्हणून हे जोशीबागच्या राजाचं मूळ नाव आपल्या पद्धतीने. अच्छा ओके. तर दादा बरं वाटलं तुमच्याशी बोलून की जोशीबागच्या राजाचा इतिहास आणि सुरुवात या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्याला सांगितल्या. त्यानंतर फायनान्शियली तुम्हाला काही इश्यू आले, त्या इश्यूंना पण तुम्ही पार पाडत 25 वर्ष हे मंडळ आतापर्यंत सुरू ठेवलं. त्याबाबत खरंच तुमचं म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे की तुम्ही एवढ्या वर्ष ते मंडळ चालू ठेवलं. तर दादा मला अजून एक असा प्रश्न विचारायचा होता की जर तुम्ही बघत असाल की लालबाग परळ साईडला म्हणजे मुंबई साईडलाच पाद्यपूजन सोहळे जसे त्यांचे होतात सगळ्या मंडळांचे वगैरे, तर कल्याणमधलं प्रथमच असं मंडळ आहे जोशीबागचा राजा ज्याने की पाद्यपूजन सोहळा चालू केलेला. तर तो कोणत्या वर्षी चालू केला आणि त्याच्या मागचा कॉन्सेप्ट काय होता तुमचा? आज साधारण 7 वर्ष झाले पाद्यपूजनला. मी बघितलं की कल्याणमध्ये कोण गणपती बाप्पाच्या हे अशी करत नाही पाद्यपूजन, तर आपण सुरुवात करू. कारण का या कल्याणच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार सुरू झालं. हो. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक आले सुभेदार वाड्यामध्ये, त्यांनी पहिल्यांदा तिथे गणेश मूर्ती सुरुवात झाली. तसं कल्याणच्या इतिहासकाल नाही, कल्याणमध्ये इतिहासकालीन नोंद करणारं पहिलं म्हणजे जोशीबागचं राजा म्हणतात पाद्यपूजन सोहळा. आणि पाद्यपूजन फक्त 4 बाकड्यावर नसावं, तर त्याला जसं मुंबईला जसं होतं, जसं ढोल ताशा पथक साऊंड हे ते इफेक्ट हे देणं, आवड ह्याला बोलतं आवड. आणि ती आवड या जोशीबागच्या राजाच्या सर्व जे बाळगोपाल मित्र मंडळ असो की ज्येष्ठ असो यांनी मला सहकार्य केलं आणि पाद्यपूजनची आपण सुरुवात करून टाकली. आणि ते रोड शो केला, रस्त्यावर करणं आणि रोड मोठं असं प्रमाणे वाढत चाललं. आणि खूप सुंदर असा दरवर्षीप्रमाणे आम्ही करणारा सर्व आम्हाला साथ देणार. आणि लोकांना आता ती थीम वेगळे वाटत चालली की कल्याणमध्ये पाद्यपूजन बघायला जावं. बरोबर. तर धन्यवाद संस्थापकजी, तुम्ही आम्हाला थोडा वेळ दिला तुमच्याबद्दल बोलायला. त्यानंतर आपण तुमच्या कार्यकर्त्यांकडे पण बोलूया, त्यांना पण काही त्यांचे किस्से सांगायचे आहेत, तर त्या हिशोबाने आपण त्यांच्याशी आता संवाद साधू. चालेल. ओके, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत जोशीबागच्या राजाचे अजून एक सदस्य किरण. तर यांना आपण विचारणार आहोत की जोशीबागच्या राजाचे जे नियोजन आहे म्हणजे गेले 25 वर्ष जे तुम्ही प्रथा फॉलो करताय पारंपरिक पद्धतीने, यावर्षी तुम्ही असं काय नवीन करणार आहात जे की 26वं वर्ष आहे, तर यामध्ये तुम्ही नियोजन काय करणार आहेत गणपतीसाठी? आमचं कसं दरवर्षी नियोजन आमचं ठाम असतं की यावर्षी काहीतरी नवीन कॉन्सेप्ट फिक्स असतो, यावर्षी एकदम नवीन. आता गेल्या 3 वर्षापासून मी नियोजन करतो. त्याच्या पहिले इतरही होते, काही सहकारीच मित्र आहेत ते पण आत्ताही सहकार्य करतात, काही टीम आहे आम्ही नियोजन करतो. गेलं आमचं पाद्यपूजन फर्स्ट नियोजन. पाद्यपूजनची सुरुवात होती, गणेशोत्सवाची सुरुवात पाद्यपूजन. पाद्यपूजन कसं करायचं, ढोल लावायचे, बेट्स लावायचा, कॉन्टॅक्ट कसे करायचे. माझे मित्र सहकारी मित्र फॅमिली होते त्यांना मी कॉल करतो की आमच्या आता पाद्यपूजन, तर आम्ही त्यांना फोन करतो. जे कमी खर्चात येईल तसं आम्ही नियोजन करतो. मग आता गेल्या वर्षीचं नियोजन तेव्हा आम्ही 2 पथक 2 बीट्स हे लावले होते. तर ते कल्याणमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नाही होतं, की आपण कार्यक्रम आम्ही बॅनरबाजी करत नाही, पण करायचं कसं की लोकांना समजलं कसं पाहिजे की आपण कार्यक्रम करतो. त्यामुळे आम्ही सोशल मीडियाची मी माझी टीम म्हणजे सिद्धेश झाला, शिवा झाला, हेरम म्हणे, आपलं छायाचित्रकार हेरम म्हणे, या आम्ही सर्व मिळून या गोष्टीवर एक मीटिंग बसवतो. तेव्हा आम्ही बोलतो की काय करायचं, आपल्याकडून काय होईल, प्रत्येकाने आपल्याकडे कामं वाटवून मग तो ते आम्ही बनवतो ही तारीख आपल्याकडे होतो. त्यावेळेस आम्ही प्रत्येक पथक 2 पिढीचा पथक असो, आपण आता आमच्या बीटचे स्वराचे बीट हे आता आमचे जसं गणपती आमचं सार्वजनिक तसे या फॅमिलीचे बीटवाला डॉलर फॅमिली दरवर्षी आम्ही त्यांना देतो. ते येतात. एक नियोजन झालं आमचं एक पहिला.
तर दादा मला अजून एक प्रश्न असा विचारायचा झाला की आता जर तुम्ही बघत असाल की जेवढे पण मंडळ आहेत वगैरे ते आता टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे गेले तर खूप पुढे चालले म्हणजे रील्स झाल्या किंवा बाकीच्या गोष्टी वगैरे झाल्या. तर त्या गोष्टींना तुम्ही अडॉप्ट करून कशा गोष्टी मॅनेज करायला लागतात पुढे, कारण की पुढे तर टेक्नॉलॉजी खूप हाय होत जाणार. तर त्याच्यामध्ये जे आपण पारंपरिक पद्धतीने स्पर्धा वगैरे घेत होतो म्हणजे लहान पोरांच्या झाल्या किंवा महिलांच्या, तर त्या गोष्टी तुम्ही कशा अडॉप्ट करत जाल? आता गेल्या 3 वर्षापासून मी जे नियोजन करतो, तर गेल्या वर्षी आम्ही एक नियोजन केलं की जे दहीहंडी उत्सवाले असतात मंडळ, तर हे मुंबईला जे करतात ते सलामी देतात 7 तर 8 तर 9 तर जे जेवण झालं वगैरे, तर हे आपल्या राज्यासाठी सुद्धा यायला पाहिजे, हे माझा कॉन्सेप्ट होता. तर मी त्यांना जाऊन बोललो भेटलो, तर एक आमचंच म्हणजे आमचं जोशी होते श्री दत्तानंद गोविंदा प्रकल्प, ते तयार झाले की आम्ही करू. तर ते आले, त्यांनी 7 तऱ्हेची सलामी दिली. मला एक रामबागचा पदार्थ संकट मोचन आम्ही करतात, ते सुद्धा आले. तर हा एक नवीन थीम आम्ही सुरू केली. आमचा बघून इतरही मंडळाकडे गेले, ते त्यांनी ती सुरू केली. ते कल्याणमध्ये ही सुरुवात झाली. ही सुरुवात केली तर आम्ही केली. ही सुरुवात आता पुढे आता यंदा श्री दत्तानंद गोविंदा पथकाची थीम आहे. यंदा ते राजाच्या कृपेने 8 तऱ्हेची सलामी द्यायला प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या राजाच्या ही प्रार्थना की त्यांची ती सलामी यश मिळो. हेच माझे एक नवीन कॉन्सेप्ट भेटली आपल्याला मुंबईचे. कसं तर लोक ते जे दहीहंडी प्रेमी आहेत ते सुद्धा ते बघायला यावे. आणि येत्या 24 तारखेला आपला आगमन सोहळा आहे. गेल्या वर्षीपेक्षा जोशात आणि जोरात करायचं हे आपल्या नियोजन. फक्त तुम्ही सर्वांनी माझ्याला सहकार्य असू द्या. तर दादा गेल्या वर्षी आपण बघितलं की जी जोशीबाच्या राजाचं आगमन होतं जे की आपल्या सदानंद चौकामध्ये होतं, तर खूप गर्दी होती, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या त्याच्यामध्ये त्याच्या पद्धतीने. यावर्षीचं तुमचं नियोजन कसं असेल साहेब? मागच्या सारखीच तुम्ही आम्हाला गर्दी बघायला भेटेल का यावेळेला जास्त गर्दी असेल? गेल्या वर्षी जे नियोजन होतं आमच्या मंडळाचं रोपवे मावसर वर्ष, त्यामुळे आम्ही खूप कॉन्सेप्ट ठेवलेले. पद्धत 3 पद्धत पेज पद्धत आतिषबाजी वगैरे, आणि दत्त तुम्हाला जे सांगितलं की पद्धतचा विषय. तर गेल्या वर्षी जे नियोजन बघितले ॲडव्हर्टाईज झालं, आमची मूर्ती टीव्ही नाही महाराष्ट्र सर्व गोष्ट न्यूज चॅनलवरती दिसली. हे बघूनच मला खूप काही बरं वाटतं की आपली मूर्ती न्यूज चॅनलवर दिसते. तीच कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून यावर्षी आम्ही रील स्पर्धा आयोजित करतो. यंदा प्रथम वर्ष रील्स कॉम्पिटिशन, तर एक फोटोग्राफी स्पर्धा, रील स्पर्धा, आम्ही सर्व मिळून याच्यावर चर्चा झाली. आता लवकर आम्ही आमचं सोशल मीडिया पेजवर अपलोड करू. रील्स कॉम्पिटिशन आणि सर्वांनी आमची मूर्ती छोट्याशा लोकांना मूर्ती येते कसे ही गोष्ट आम्हाला आता दाखवायची. लोकांना इथं माहिती नाही. तुम्ही लोक आम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमची मूर्ती येते कशी, त्या विषयासाठी आम्ही यंदा रील्स कॉम्पिटिशन ठेवू. दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की रिसेंटली मी तुमचा पाद्यपूजन सोहळा बघितला म्हणजे आलेलो पाद्यपूजनला. तर जी आपली आगमनाची डेट आहे ती कधी आहे? कारण की भाविकांना आपल्या आगमनाची एक जोशीबाच्या राजाचं आगमन कधी आहे ते लोक खूप विचारतात. तर ती डेट काय नक्की यावर्षी? येत्या 24 ऑगस्टला आपल्या जोशीबाच्या राजाचं आगमन सोहळा सदान चौकात दुपारी 3 वाजता. तर आम्ही तर आहोत, तुम्ही पण या आणि असेच सहकार्य आमच्या मंडळात असू द्या. हीच कळकळीची. अजून एक दादा कॉन्सेप्ट होता आपला की जो तुम्ही लॉन्च केलेला की नवे पर्व युवा सर्व असा, तर तो एक कॉन्सेप्ट काय आहे तुमच्यामध्ये तुम्ही लॉन्च केला? आमच्या मंडळात जुने जे सभासद आहेत अध्यक्ष यांच्या सहकार्य तर नेहमी आम्हाला असते. पण येत्या काळात काय होतं जे नवीन युवा आहेत, त्यांच्या दिमागात खूप कॉन्सेप्ट आहे, पण ते काय होते त्यांच्यामुळे आम्हाला बोलता येत नाही. त्यांचं आमचं सहकार्य होत नाही. ते मला येऊन सांगतील काही मित्र आहेत काही आम्ही त्यावेळी गाणं वगैरे ते पण असं आमचे कॉन्सेप्ट असतात, आम्हाला सपोर्ट नसतो. आता येत्या 3-4 वर्षापासून संताप महिन्यामध्ये आमचा सपोर्ट आहे. आम्हाला काही करायचं आम्ही बोललो की मामा हे करायचं नाही मामा म्हणजे आम्ही त्यांना मामा देतो. तर तेव्हा ठीक आहे करूया. तर या आमचे आता 5 गाडी झाले मंडळाच्या जोशीवर आमचे 5 गाडी झाले. येत्या आम्ही चैतन्य गोष्टी एक गोष्ट आता मला माहिती नाही, आता मी फर्स्ट टाइम करतोय. चैतन्य गोष्टीवर एक सुंदर असं गाणं बनतोय जोशीवर. ते गाणं आपण आता 19 तारखेला लॉन्च होतं आणि त्याच गाण्यावर आम्ही एक व्हिडिओ सुद्धा बनवणार आगमनाच्या दिवशी. तर ती आता आमचे 6वं गाणं रिलीज होणार. अच्छा. दरवर्षी राजाच्या आशीर्वादाने आमची ही सुरुवात आहे. दरवर्षी एक गाणं आम्ही बनवतो. अच्छा. एक फक्त लास्टचा प्रश्न होता आपल्या म्हणजे तुमच्या याच्यामध्ये की विसर्जनाचा तुमचा कॉन्सेप्ट काय आहे की विसर्जनामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीने करणार आहात, सांस्कृतिक करणार आहात, कसं काय आणि कसं मॅनेज करणार आहात विसर्जन? हा विचाराचा बघायला गेलं आमच्या विसर्जनमध्ये लेडीज खूप जास्त असतात. खूप प्रकारे लेडीज असतात. आता यंदा ते चालू आहे की डीजे वर बंदी असा विषय आहे. सरकारचा रूल आहे आम्ही तो फॉलो करतो. जे आहे ते आहे. आता जर असेल परमिशन भेटली तर आम्ही डीजे लावू, आम्ही
पोरांची तर इच्छा असं डीजे पाहिजे हो. डीजे शिवाय मजा आहे. हो. पण आम्ही 2-3 वर्षापासून एक संकल्प ठेवला की डीजेवरती कुठलंही गाणं फालतू गाणं वाजलं पाहिजे नाही. बरोबर. डीजेवरती आपली लोकगीत काय पाहिजे आपल्या त्याच्यात लेडीज असतात, लहान पोरं असतात, सगळं परिवार सहित आपल्या कुठल्याही सणाला आळगून लागतात कामा नाही. तर धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. तुम्ही जे नियोजन बद्दल बोलला जोशीबागच्या राजाबद्दल, मागचं तुमचं उदाहरण पण आणि हे वालं त्या वर्षी तुम्ही जे नियोजन करणार आहे त्याबद्दल पण. तर धन्यवाद, तुमचं मनापासून आभार आहे की तुम्ही आम्हाला वेळ दिला थोडा. नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत प्रथम दादा म्हणून. ते एक जुने स्थायिक आहेत जोशीबागच्या राजाचे. तर दादा, आम्हाला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जो आपला मंडप आहे जोशीबागच्या राजाचा, तिथून आणि गेट पासून ते तुम्हाला आतमध्ये, म्हणजे एकदम छोटी गल्ली आहे ती, त्या गल्लीमधून गणपती न्यायला काय अडथळा आहे तुम्हाला निर्माण होतो सध्या? तर तसं बघायला गेलं तर मी तिकडचा जुना स्थायिक आहे. लहानपण माझं तिथे गेले, जेव्हापासून माझा जन्म झालाय तेव्हापासून बाप्पाची स्थापना सुद्धा झाली. तर मी जे बघत आलोय तो अनुभव तुम्हाला सांगतो. गेल्या काही वर्षापासून, जसं की 2013 मध्ये आम्ही खूप प्रयत्न केला होता की बाप्पाची मोठी मूर्ती बसवायची. सगळं झालं, माप झालं, सगळं झालं, प्रॉपर सगळं येणार होतं. जस्ट थोडी मूर्ती आली आणि बाप्पाची अंगठी एका गॅलरीच्या कॉर्नर येऊन अटकली. काय करायचं सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. करायचं काय? पुरात आणली, कापायला घेतली, खरखर कापतोय ती निघली. हे सगळं झालं. गेल्या वर्षीचा प्रश्न सांगतो तुम्हाला. गेल्या वर्षी मूर्ती आणली, आमची ट्रॉली जस्ट मोठी झाली, मूर्ती काय आतमध्ये घुसे ना, घुसतोय, प्रयत्न करतोय, काय प्रयत्न करतोय, तोही प्रयत्न करतोय. सगळ्या माइंडचे सगळे धावपेच करून झाले. सगळे झाले, काय करायचं. शेवटी ती मागची भिंत आहे, रात्री 3 वाजले आम्हाला, अक्षरशः रात्री 3 वाजले. ती भिंत शेवटी आम्ही तोडली, पण बाप्पाच्या आशीर्वादाने रात्री 3 वाजता ती मूर्ती मंडपामध्ये नेली. अच्छा. खूप लोकांनी नावं ठेवली की तुम्ही काय करताय, एवढी मोठी अवाढव्य मूर्ती आणतायत, मला काय लाज वाटते का नाही, कसं काय करतायत, बाप्पाचा हे करतायत. आम्ही त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया केली नाही. जस्ट त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी इतक्या जल्लोषात आम्ही बाप्पाचं आगमन केले, बाप्पाची स्थापना केली आणि एका चुरात, एका लयेमध्ये ती मूर्ती जस्ट स्टार्टिंग पासून ते मंडपापर्यंत आणली. तर दादा, मला तुझा दुसरा प्रश्न असा विचारायचा होता की ते गणपतीचे 10 दिवस असतात आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण काय काय नियोजन करतो वगैरे, की गणपती आपल्याकडे 10 दिवसच आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजे. तर जसे 10 दिवस असतात, माझ्या घरात सुद्धा गणपती असतो पूर्ण 10 दिवसाचा. पण त्या 10 दिवसात वेळ काढून सुद्धा खास मंडळासाठी आम्ही रात्रभर भजन, कीर्तन, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे विविध प्रकारचे आयोजन नियोजन दरवर्षी करत असतो. दरवर्षीप्रमाणे जसे महिला, पुरुष, बालगोपाल सगळे ते सर्व एकत्र येऊन, कधी कोणत्याही भेदभाव न बघता सगळे एकत्रित बसतात. रात्री 12 ते 3, 4 कधीही सकाळ होते काही कळत नाही. पूर्ण भजन संध्या म्हणा किंवा भजन रात्र म्हणा, ते पूर्णतः होतं. दर 10 दिवसाची येणारी गर्दी असते. आम्ही सगळे कार्यक्रम, सगळे सभासद मिळून ती गर्दी आवरतो, रस्ते एका लाईनीत लावतो. मला अजूनही माझा लहानपणीचा अनुभव आठवतोय. जेव्हा अभ्यास करत बसायचो तेव्हा बाहेरून आवाज यायचा गर्दीचा, नाही गर्दी झाली. तो अभ्यास सोडून लगेच आम्ही लहान मुलं लगेच घराच्या बाहेर, कारण आमचं घर आणि लाईन अशी बाजूला दरवाजा समोरच, त्यामुळे लगेच अभ्यास सोडून लगेच ती लाईन आटोपायला, सगळ्या त्या माणसांना आटोपायला आम्ही जायचो. तसे अनेक अनुभव आहेत. आता सुद्धा जशी गर्दी होते तशी आम्ही बाजूलाच राहतो, त्यामुळे बाहेर गेलो तर ती गर्दी नियोजन ते सगळं करतो. जे लहान मुलांचे खेळ वगैरे दरवर्षीप्रमाणे पूर्ण जोशात आम्ही सगळे स्त्रिया, पुरुष मंडळाचे विविध कार्यकर्ते एकत्र येऊन प्रत्येकाच्या जोमानाने ज्याला जे करता येईल तो त्याप्रमाणे करत ते साध्य करतो. तुम्ही आता सध्या तिकडचे स्थानिक आहात, जोशीबागच्या राजाचे खूप आधीपासूनच आहात. त्याच्यामध्ये गणपतीचा जो लास्टचा दिवस असतो त्या दिवशी तुम्हाला मनापासून काय फील होतं की गणपती आता जाणार असतो, 10 दिवस त्यांनी आपल्याकडे मुक्काम केलेला असतो, तर लास्टच्या दिवसाचे तुमचं काय आठवण किंवा तुम्हाला काय पर्सनली वाटतं त्याविषयी? 10 दिवसात सवय झाली असते. सकाळी उठायचं, बाप्पाकडे जायचं, पाया पडायचं, मग निघायचं. तर 10व्या दिवशी जेव्हा जातो सगळ्यात पहिले डोळ्यात अश्रू असते. आणि असं म्हणतात, बऱ्याच ठिकाणी म्हणतात की 10व्या दिवशी जेव्हा आपण मूर्ती काढतो मूर्तीचं वजन वाढलेलं असतं, कारण तिला तिथून निघावंसं वाटत नाही. हे सगळेच म्हणतात आणि ते आम्हाला सुद्धा जाणवतं. कधी कधी वाचतं की अरे मूर्ती स्वतः रडते. पण ते 10 दिवस असतो कार्यकर्ते आम्ही सगळे जेव्हा त्या शेवटच्या आरतीसाठी जमतो, सगळ्यांचे डोळे पाणवलेले असतात, अतिशय सगळ्यांचे डोळे पाणवलेले असतात. तर खूप दुःख भाव वाटतं, पण अजूनही वाटतं की ठीक आहे, यावर्षी जाणार आहे, पण पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणार आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा तयारीला लागतो. त्याच दिवसापासून तितक्या जोमाने पुन्हा बाप्पाची तयारी करण्यासाठी एकजूट होतो आणि पुन्हा तयारीला लागतो. बरं वाटलं दादा तुमच्याशी बोलून. प्रथम दादाने खूप त्याचे जुने अनुभव सांगितले की खूप म्हणजे
अश्रू येण्यासारखे अनुभव होते. तर धन्यवाद दादा, तुम्ही आपल्याशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सोबत जोडले जोशीबागचा राजा ज्यांनी लिहिलं आहे, म्हणजे स्वतःहून त्यांनी जे जोशीबागच्या राजाचं गाणं आहे, गाणं जे लिहिलंय ना ते चैतन्य म्हणून आपल्या समोर येतं. आपण त्यांना विचारू की हे गाणं तुम्हाला सुचलं कसं जोशीबागच्या राजाचं? मी लहानपणापासून जोशीबागच्या राजाला बघत आलो. म्हणजे मंडळात किती उत्साह, कसे लोक आगमन होतं, आगमन सोहळा होतो, विसर्जन वगैरे किती थाटामाटात करतात ही लोक. सो माझं असं होतं की मंडळासाठी गाणं यायचं. आत्तापर्यंत 5 गाणी झाली. आपण 6वं असं काय नवीन करता येईल की लोकांना ते अजून आवडेल, त्याबद्दल मी सुरुवात केली. जस्ट मी असा घरीच बसलेलो आणि काय करावं तर मी गाणी ऐकत होतो. तर मी आपल्या लालबागच्या राजाचं गाणं ऐकलं, पालखी निघाली राजाची. याच्यावर इन्स्पायर होऊन मी आपल्या जोशीबागच्या राजाचं गाणं बनवलं. तर पहिली ओळ लिहिली, पालखी निघाली राजाची. आता पुढे काय लिहायचं ते ते सुचत गेलं की हळूहळू सुरुवात केली. तर मी जे संस्थापक आहेत महेंद्र मिरजकर, परत जे सोशल मीडियाचे प्रमुख आहेत किरण आंधळे, त्यांच्याशी बोलणं केलं की मला गाणं सुचतंय, की आता मला वाटतं की लिहावं हे गाणं, हे वाजेल गाणं. त्यानंतर हे गाणं आता 19 तारखेला रिलीज होणार आहे. तर मला असं वाटतं की आम्ही जसं कष्ट केले या गाण्यासाठी, तसं तुम्ही बघा, प्रेम द्या. जोशीबागच्या राजावर तुमचं प्रेम असून द्या. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सोबत जोडले हेरम दादा म्हणून. ते आता जे जोशीबागचा राजा आहे, जे हँडल आहे इंस्टाग्रामवरती, ते स्वतः हँडल करतात. आणि त्याच्यामध्ये मला फक्त त्यांना एक प्रश्न विचारायचा होता की जोशीबागच्या राजाबद्दल भक्तीविषयी तुम्ही काय बोलाल, तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स. भक्तीविषयी म्हणायचं तर मी पहिले लालबाग परळ या साईडला जायचो. पहिले हिरंबगाने म्हणून मला पण ओळखत नव्हतं पहिले लालबाग साईडला. तर लालबागमध्ये मी पहिले फोटो काढले. त्या वर्षी जाताना आलं मला. तर मी फक्त इथे बॅनर बघितला होता, जोशीबागचा राजा पाठपूजन सोहळा. पाठपूजन सोहळ्याला मी पहिल्यांदा आलेलो जोशीबागच्या राजाला. तर जो जोशीबागच्या राजाचा पहिला एक क्लिक मारून मी घरी गेलो. क्लिक मारून घरी गेल्यानंतर किरण आंधळे यांनी मला मेसेज केला जोशीबागच्या राजाच्या पेजवरून की अरे भाई तुझा फोटो पाठव, की तू एकदम फोटो भारी काढलाय. तो मी त्यांना पाठवला आणि तेव्हापासून माझी जोशीबागच्या राजासोबत सुरुवात झालेली आहे. आणि मला ती अजूनपर्यंत टिकून आहे. जोशीबागच्या राजासोबत मी असे किरण आंधळे, ते आपल्या संस्थापक मिरजकर आहेत, त्यांच्यासोबत चांगले संबंध आहे आणि ते सगळे आम्हाला सहकार्य करत असतात नेहमी. जोशीबागच्या राजाचं आता जे इंस्टाग्राम हँडल तुम्ही सध्या हे करताय, म्हणजे हँडल करताय, त्याच्यामध्ये आता जी त्यांची रिसेंट पोस्ट वगैरे आहे, तर ते आता जसं आगमन सोहळा आता त्यांचा लवकरच येतो, जसं त्यांनी डेट सांगितली आपल्याला आधी, त्याच्यामध्ये तुम्ही रील वगैरे शूट करणार चांगला असं वगैरे कन्सेप्ट किंवा फोटोज वगैरे काढून, तर त्याच्यामध्ये काही असे कॉम्पिटिशन वगैरे ठेवणार आहात का तुम्ही, म्हणजे मंडळामध्ये वगैरे किंवा नॉर्मल जे आपल्याकडे फोटो काढायला वगैरे येतात त्यांच्यासोबत तुम्ही कोलॅबोरेशन रिक्वेस्ट वगैरे पण एक्सेप्ट करता त्या गोष्टी? हो, आम्ही कोलॅबरेशन ठेवले, रील्स ठेवले. आणि जे आता नवीन पोरं आहेत त्यांचे म्हणजे रील्स आहेत, फोटो आहेत, ते जसे आपल्या स्पर्धा ठेवल्यात ना, ज्याचा पहिला नंबर म्हणजे चांगला फोटो असेल त्याच्या बघून आम्ही पहिला नंबर देणार आहे. आणि तसे पारितोषिक ठेवलेत त्यांच्यासाठी. ओके. इथे अजून एक फक्त प्रश्न होता की जोशीबागच्या राजाला जे पण भक्त येतात ते राजाला पाया वगैरे पडायला येतात, तर त्यांच्यामध्ये काही भक्तीचा काही किस्सा वगैरे असा कोणत्या म्हणजे माणसाचा किंवा जे पाया पडायला वगैरे आले त्यांच्यामध्ये काय असा अनुभव त्यांचा कसं काय तुम्हाला अनुभव? हा, जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा जोशीबागचा राजा हे नवसाला पावणार जोशीबागचा राजा मी ऐकून होतो. आणि असे जोशीबागच्या राजे चरणी किती लोकांनी नवस केलेत आणि ते पूर्ण पण झाले. मी पण तसंच एक भक्त म्हणून आलो होतो. तर आता मी जोशीबागच्या राजाचा सोशल मीडिया हँडल्स सांभाळतो आणि एक फोटो छायाचित्रकार पण आहे. तर असं माझं जोशीबागच्या राजासोबत प्रवास चालू. धन्यवाद दादा, तुम्ही आपल्यासोबत जोडल्याबद्दल, आपला किती टाइम दिल्याबद्दल वगैरे. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत जोडलेले आहेत की जोशीबागच्या राजाचे अजून एक सदस्य, ते म्हणजे प्रतीक दादा म्हणून.
तर आपल्याला सांगतील की मंडळाने कोरोना काळात काही अडचणी फेस केल्या किंवा कोरोना काळात काय काय त्यांनी चेंजेस केलेत मंडळामध्ये किंवा काही इश्यू आले, तर याबाबत तुम्ही जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा. कोरोना काळामध्ये बरेच मंडळांनी मूर्ती बसवल्या नाही किंवा प्रॉब्लेम होता, फायनान्शियल कंडिशन प्रत्येकाचं होती. पण आमचं मंडळ तसं केलं नाही. 2 वर्ष कोरोना असून सुद्धा खंडन काढलं नाही. मुंबईवरूनच मूर्ती आणून, पण छोट्या छोट्या आयटी किंवा छोट्या फूटमध्ये मूर्त्यांना आम्ही मूर्ती बसवली, मनोभावाची सेवा पूजा केली, तिथं प्रॉपर विसर्जन केलं. छोट्या आयटी पण आम्ही केलं, थोडं थोडकं काय ना वाजा गाजा काय न करता ते कोरोना करून आम्ही ते केलं. लॉकडाऊन मध्ये तुम्हाला काही असं वर्गणीविषयी काही असं म्हणजे लोकांचा फीडबॅक आलेला का की लॉकडाऊन आहे तर आम्हाला तुम्ही तेवढे पैसे नाही देत आहे किंवा एवढेच पैसे देत आहेत, त्या पैशांमध्ये तुम्ही मॅनेज कसं केलं सगळं? हा बरोबर मुद्दा घेतला. वर्गणीच होता, आम्ही गेलो होतो. आम्ही त्या दिवशी म्हणजे त्या टायमिंगला कोणाला असं हे केलं नाही, ते देतील ते घ्या, 20 रुपये कोणी दिले कोणी 8 रुपये, आम्ही कधीच म्हणजे असं बोललो सुद्धा नाही. उलट ते सांगत होते की दादा म्हणजे कोरोना आम्हाला सांभाळून घ्या, पुढच्या वर्षी आम्ही 20 चे 100 रुपये देऊ. ते म्हणजे खूप आम्ही तेव्हा त्यांना सांभाळून घेतलं, त्यांनी आम्हाला आता सांभाळतात प्रत्येक. बरोबर. तरी तुम्ही पूर्ण 25 वर्ष हा मंडळ चालू ठेवला आणि आज तुम्ही पुढे पण चालू ठेवणार आहे. तर तुम्ही असा प्रश्न विचारतो की जे तुमचं मंडळ आहे तर तुम्ही येत्या 5 वर्षात कसं बघता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय चेंजेस करू शकता किंवा युवा पिढीला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की हे मंडळ तुम्हाला जर चालू ठेवायचं असेल तर या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे? युवा पिढीला सांगणं म्हणजे मी स्वतः युवा आहे असं मी काय छोटा नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जसं आपण सगळे भाविक जसं लालबाग परळला आपण पाय पडत होतो आपण, माझी एकदम अशी मनापासून इच्छा आहे की जसं आपण लालबाग परळला होतो तसं कल्याणला यावा. तसं कल्याणचं नाव प्रत्येक मंडळाला देच निवेदन आहे की कॉम्पिटिशन न करता कोणी कॉम्पिटिशन करू नये. प्रत्येकाने सर्वांनी आपली आपली मदत करावी की तुझा मंडळ किती बेस्ट होईल. असं मंडळ प्रत्येकाने थोडा सांगत राहावं की प्रत्येकाला मदत करावी. जसं लालबाग मुंबईला तर थोडं कल्याणला भाविकांनी यावं आणि कल्याणचं नाव हवं. बस ऐतिहासिक कल्याणमध्ये सर्व गोष्टी जोशी भक्त राजा वगैरे प्रत्येक मंडळ त्यांचं पण इथेच घडलं पाहिजे. वा इथं पण लोक आता येऊ राहिले, त्यांचं पण चर्चा होते. धन्यवाद आपल्याशी संवाद साधल्याबद्दल प्रतीक दादा यांनी. जाताना फक्त दादा एक लास्ट प्रश्न विचारेल की जे आपलं जोशीबागचं मंडळ आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही युवा नेता आहात, तर जे युवा आता नवीन नवीन मंडळ स्थापन करत आहेत कल्याणमध्ये, कारण की जोशीबागच्या राजा ते 25 वर्ष जुनं मंडळ आहे, जे नवीन प्रस्थापित करतायत मंडळ जे छोटी छोटी मुलं आहेत त्यांना तुम्ही शेवटचा सल्ला काय द्याल की ही गोष्ट तुम्हाला नाही केली पाहिजे जेणेकरून तुमचं मंडळ पुढे जाईल? सर्वात पहिले तर प्रत्येकाने मिळून एकत्र राहावा. भले पद नाही भेटला तरी काय प्रॉब्लेम नाही, काय हरकत नाही. पद काय मोठा नाही, आपण कार्यकर्ता आहे, आपण बाप्पाची सेवा करतो. पदाची काय कोणी घेण्याचे नाही ठेवणे. पदाच्या काय गोष्टी छोट्या गोष्टीमुळे भांडणं होऊन मंडळ हे करून काय फरक नाही पडणार. आपण आपलं मंडळ मोठा करणार आहे, आपण आपल्या मंडळाची पाठी राहावं. प्रत्येकाला हा संदेश आहे, प्रत्येकाने आपल्या मंडळ संस्थापक लोकांनी पाठीशी राहावं. खूप सुंदर असं उत्तर दिलंय यांनी, प्रतीक यांनी. कारण की खूप साऱ्या मंडळांमध्ये असं होतंय की जे त्यांचे संस्थापक असतात किंवा जे त्यांचे अध्यक्ष वगैरे असतात त्यांच्यामध्ये थोडंफार उपनीचे वगैरे होतं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अडथळतात वगैरे. तर धन्यवाद प्रतीक दादा, खूप चांगलं उत्तर दिलं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आता आपला रॅपिड फायर राऊंड चालू झालाय, तर त्याच्यामध्ये आपल्याशी किरण जोडलेले आहेत, तर त्यांना आपण गणपतीविषयी काही प्रश्न विचारू. तर चला आपण रॅपिड फायरचं राऊंड आहे तर सुरू करूया. तुमच्यासाठी गणपती म्हणजे काय, भक्ती की मस्ती? भक्तांना आकर्षित करण्यासाठी थीम की भक्तिभाव? भक्तिभाव. एक गोष्ट जी तुम्हाला इतर मंडळांपेक्षा वेगळी करते? थँक्यू. आता आपल्यासोबत प्रथम जोडलेले आहेत तर त्यांच्याशी पण आपण रॅपिड फायर राऊंड कंटिन्यू ठेवूया. तर दादा, पहिला प्रश्न तुम्हाला असेल की गणपतीचा आवडता नैवेद्य? उकडीचे मोदक. डीजे की ढोल ताशा? नेहमीच ढोल ताशा. विसर्जनाच्या वेळेला आनंद की हुरहुर? अश्रू. सगळ्यात चांगलं उत्तर दिलं यांनी. रॅपिड फायर राऊंड मध्ये आता आपल्यासोबत विनायक दादा जोडलेले आहेत, तर त्यांना पण आपण प्रश्न विचारूया की बाप्पाचं आवडतं नाव? विनायक. गणपतीच्या दिवसात सुट्टी की ओव्हर टाईम? सुट्टी. बाप्पाला एक गोष्ट मागायची असेल तर ती काय असेल? सुख समृद्धी. तर धन्यवाद दादा, तुम्ही एवढा टाइम दिल्याबद्दल. तुमच्या कार्यकर्त्यांचे पण धन्यवाद, तुम्ही एवढा टाइम दिल्याबद्दल. जसं तुम्ही आता मंडळ ते चालू ठेवले तसं अजून पुढेही चालू ठेवा, हीच आमची इच्छा असेल. आणि बाकी पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद, तुमच्या कार्यकर्त्यांना पण धन्यवाद. गणपती बाप्पा.